नगर परिषद, नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता सध्या आपण आहोत वाडा नगरपंचायतीच्यामध्ये. आपण आणखीन याच्याकडून माहिती जाणार आहोत. भाजपचे जे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत. नेमका कशा पद्धतीने नगरपंचायत ही पुढं निवडणूक सामोरं जाणार आहे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. काय सांगाल का जी वाडा नगरपंचायत आहे, नगरपंचायतीमध्ये भाजपचा काय आराखडा राहणार आहे? ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती करायचं अशा मानसिकतेत आम्ही सगळे युतीचे कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्र भाजपने तशा प्रकारचा आदेश दिलेला आहे आणि आमचं मत सुद्धा तसंच आहे. या ठिकाणी सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी चाचपणी करून ह्या निवडणुकीमध्ये युती कशी होईल याच्यासाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि आम्हाला तशा प्रकारचं काम करायला सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा तशा प्रकारचं मानसिकतेतून काम करतो आणि शिवसेनेबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी चालू आहेत. परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची असल्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत, बरेच कार्यकर्ते आग्रही आहेत निवडणूक लढवण्यासाठी आणि त्याच्यामुळं पुढचं एकदा बोलणी चालू असली तरी अंतिम निर्णयापर्यंत आम्ही आलेलो नाही. 1-2 दिवसात सर्व चित्र क्लिअर होईल. काय सांगाल आता आजचा उमेदवारी अर्ज भरण्याची दुसरा दिवस असला तरी अद्यापर्यंत आपली युती झालेली नाही आहे. नेमकं पुढं कसं करता? भारतीय जनता पार्टी ही आदेशावर चालणारी पार्टी आहे. आम्हाला वरनं जशा इन्स्ट्रक्शन येतात, आमचे प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीस साहेब असे जे आदेश आमच्याकडे येतात त्याप्रमाणे खाली काम चालते. आणि आमच्याकडे निवडणूक प्रक्रिया आमच्या जिल्ह्याचे प्रमुख हे बाबाजी काटोळे सर आहेत आणि दुसरे आमचे डॉक्टर हेमंतजी सौरा खासदार हे आहेत. आणि प्रत्येक तालुक्याला आमच्याकडे निरीक्षक नेमलेले आहेत. त्याप्रमाणे हे काम चालू आहे. प्रक्रिया आमची भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण झालेली आहे. आमचे 17 उमेदवारांची तयारी तशी पूर्ण झालेली आहे. परंतु वरनं जसा आदेश येईल त्याप्रमाणे काम इथे होणार आहे. आम्ही आमची तयारी केलेली आहे. युतीसाठी ज्या बैठका वगैरे व्हायच्या आहेत ते होतील आणि जर वरनं काय बदल झाले तर आम्ही त्यालाही आम्ही स्वीकार करू त्याचा. परंतु आम्ही आमची भारतीय जनता पार्टी म्हणून आज जगामध्ये 1 नंबरची पार्टी आहे. त्यामुळे आम्हाला आमची तयारी करणं हे क्रमप्राप्त आहे आणि आमची तयारी तशी परिपूर्ण झालेली आहे. फॉर्म भरायची ऑनलाईन प्रक्रिया आम्ही तशी सुरू केलेली आहे. ऑफलाईन जेव्हा पक्षाचे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही उमेदवाराची निश्चिती करून आणि फॉर्म भरले जातील. युती हो किंवा नाही हो, ऑनलाईन प्रक्रिया उमेदवारांचे अर्ज भरण्याची सुरुवात केलेली आहे. जसा वरून आदेश येईल त्या पद्धतीने वाडा नगरपंचायतची पुढची रचना होणार आहे. फैयज शेख, साम TV, वाडा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.